नमस्कार. महाराज्य सविस्तरच्या दीपावली विशेष या भागात मी रुपेश आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण डोंबिवली देवीचा पाडा येथील नवगावदेवी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे आहोत. सोसायटीतील बालगोपालांनी साकारलेल्या किल्ले प्रतिकृती या भागामध्ये मी रहिवासी निनाद चोडणेकर यांच्याशी बातचीत करणार आहे सविस्तर. निनादजी नमस्कार. नमस्कार. निनादजी, आपण किल्ले प्रतिकृती ह्या ज्या साकारता याची सुरुवात कशी व कधी झाली याबद्दल काय सांगा? नमस्कार, आपले स्वागत आहे. किल्ले बनवण्यासाठी मी माझ्या घरापासूनच सुरुवात केली. साधारणतः 10वी ते 12वीपर्यंत मी घरी किल्ला बनवायचो आणि त्याच्यानंतर आम्ही सोसायटीतले मुलं एकत्र मिळून सोसायटीच्या अंगणात आम्ही किल्ला बनवायला लागलो. हे आमचं सध्याचं 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही सिंधुदुर्ग बनवला, दुसऱ्या वर्षी आम्ही कोरीगड बनवला आणि हे आमचं 3रं वर्ष. यावर्षी आम्ही अर्नाळा किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तर सर्व मुलांनाचा उत्साह आणि महाराजांचे विचार, महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोचावा आणि लहान मुलांमध्ये तो इतिहास जागा करण्यात यावा, यासाठी हाच आमचा प्रयत्न होता. त्यासाठी मी आणि माझे काही मित्र आम्ही ही संकल्पना आणली की आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये की किल्ला बनवूया आणि त्याची माहिती, त्याचा इतिहास हा लोकांपर्यंत पोचवूया, हाच आमचा उद्देश होता. निनादजी, याआधी आपण बनवलेल्या ज्या किल्ले प्रतिकृती आहेत त्याबाबत दर्शकांना काही सविस्तर सांगा. 2021मध्ये आम्ही किल्ले सोसायटीच्या प्रांगणात बनवण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर पहिला आमचा किल्ला होता सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्ही जवळपास 5 ते 6 वेळा येणं जाणं झालेलं आहे. आम्ही भेटी दिल्या आहेत, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती आम्हास होती. तर हा किल्ला आपण बनवून त्याचा इतिहास आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवू, हा आमचा उद्देश होता. म्हणून आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बनवण्याचे ठरवले. महाराजांचा आरमार आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तसेच सिंधुदुर्ग, तसेच अनेक आपले जलदुर्ग आहेत. त्यातला एक महत्त्वाचा हा किल्ला होता सिंधुदुर्ग किल्ला. मालवणपासून जवळच असलेला हा कुर्टे बेटावरचा हा किल्ला, जिथे संपूर्ण भारतामध्ये फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचं मंदिर आहे असा एकमेव किल्ला. असा हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं माहिती. त्याच्यानंतर आमचा प्रयत्न पुढच्या वर्षी असा होता की महाराष्ट्रातील काही किल्ले आहेत जे कोणाला माहिती नाही, ते आपण लोकांपर्यंत पोचवू. म्हणून आम्ही कोरीगड या किल्ल्याची निवड केली. तर कोरीगड म्हणजे कोरीगड हा पुण्यापासून लोणावळ्यापासून जवळ असलेला हा किल्ला आहे. कोराई देवीचं मंदिर या किल्ल्यावर आहे, त्यापासून ह्या किल्ल्याला कोरीगड असे नाव पडले. तर हा किल्ला साधारणतः काही 3000 फूट, 2000 ते 3000 फूट उंच असलेला किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्यावर पुणे तसेच आंबवणे येथे 2 मार्ग आहेत या किल्ल्यावर जाण्यासाठी. तसेच काही आजकाल ट्रेकर्ससाठी हा किल्ला प्रेफर करतात. किल्ल्यावर जाण्यासाठी चढाई अत्यंत सोपी आहे. तसेच हा किल्ला 2022 साली आम्ही बांधला. त्याच्यानंतर ह्या वर्षी आम्ही किल्ले अर्नाळ्याची प्रतिकृती बांधलेली आहे. निनादजी, यंदा आपण किल्ले अर्नाळा बनवण्याचं का ठरवलं? तर आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही सुरुवात सिंधुदुर्गापासून केली. तर 1 वर्ष आम्ही जलदुर्ग, 1 वर्ष गिरिदुर्ग आणि 1 वर्ष आता परत हे आमचं जलदुर्ग. तर जलदुर्ग कोणता बांधायचा इथपासून आमची सुरुवात झाली. तसे आपले अनेक जलदुर्ग आपल्या महाराष्ट्रात आहेत. सिंधुदुर्ग तो आम्ही बनवलाच होता. त्याच्यानंतर पद्मदुर्ग आहे, खांदेरी उंदेरी आहे, सुवर्णदुर्ग आहे, अर्नाळा किल्ला आहे. तसंच अर्नाळा किल्ला आम्ही निवडला कारण अर्नाळा किल्ला आपल्या मुंबईपासून जवळच्या अंतरावर आहे आणि कोणत्याही किल्ला बनवणं त्याच्या आधी आपल्या त्या किल्ल्यावर जाणं हे खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपल्याला त्या किल्ल्याबद्दलची सखोल माहिती आपल्याला समजते. म्हणून आम्ही ठरवलं की अर्नाळा किल्ला आपल्यापासून काही अंतरावरच आहे, तर आपण एक दिवस या किल्ल्याला भेट देऊ आणि त्या किल्ल्याबद्दल पूर्ण सखोल जाणून घेऊ. म्हणून आम्ही अर्नाळा किल्ला बनवण्याचं ठरवलं. तर आता अर्नाळा किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर अर्नाळा किल्ला हा मुंबईपासून 48 किलोमीटर अंतरावर असून विरारपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच आपल्याला जायचे असेल तर आपण एसटीने विरार स्टँडवरून अर्नाळा गावापर्यंत एसटी ॲपची सोय आहे. तिकडून आपल्याला फेरी बोट आपल्याला अर्नाळा बेटापर्यंत पोहोचवते. साधारणतः अर्नाळा बेटावरून पोचल्यावर
आपल्याला एक 5 मिनिटाचं अंतर चालत गेलो की आपल्याला किल्ल्याची तटबंदी पाहावयास मिळते. थोडं अजून पुढे चालत गेलो की आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार जिथे आहे उत्तर दिशेला ते आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यानंतर आपण जेव्हा प्रवेशद्वारापासून आत जातो तेव्हा आपल्याला मुघल स्थापत्य शैलीचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. गोल घुमट म्हणा किंवा काही नक्षीकाम म्हणा, याचे उत्कृष्ट नमुने किल्ल्यावर आपल्याला आजही पाहायला मिळतात. प्रवेशद्वारावर काही हत्ती, काही सिंहाचे नक्षीकाम सुद्धा पाहण्यासारखे आहे. त्याच्यानंतर हा किल्ल्याचा इतिहास सांगायचं झालं तर हा किल्ला साधारणतः 1516 साली गुजरातचा सुलतान मेहमूद बेगडा यांनी याची किल्ल्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर साधारणतः 1530 पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकला. साधारणतः 1530 ते 1737 साधारणतः 200 वर्षांचा कालावधी हा किल्ला पोर्तुगीजांकडेच होता. त्याच्यानंतर 1737 पहिला बाजीराव पेशवे आणि त्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हा किल्ला मराठा साम्राज्यात दाखल करून घेतला आणि साधारणतः 1739 हा किल्ल्याची पुनर्बांधणी, काही नुकसान झाले त्याची पुनर्बांधणी, काही वास्तू, काही अवशेष याची पुनर्बांधणी सुरुवात करण्यात आली. आणि आम्ही जे इतिहास आम्हाला सापडला त्याप्रमाणे असं लिहिलं आहे की साधारणतः 1800च्या सुमारास हा किल्ला इंग्रज आणि मराठे या दोघांमध्ये तह झाला. तर साधारणतः 100 मावळे आपले मराठा साम्राज्यातले धारातीर्थी पडले आणि हा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. तर हा किल्ल्याचा झाला इतिहास. तर आता आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये शिरल्यानंतर आपण थोडं अंतर चालत गेलं की आपल्याला एक उद्ध्वस्त राजवाडा पाहायला मिळतो. आजही आपण गेलात तर आपल्याला तिथे राजवाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतील. त्याच्यापासून थोडं पुढे गेलात की तुम्हाला एक दर्गा पाहायला मिळेल. त्याच्यानंतर किल्ल्याच्या पश्चिम बाजूस आपल्याला महादेवाचे मंदिर पाहावयास मिळते. तर महादेवाचे मंदिर हे पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे, पूर्णपणे नवीन आहे. आजही आपण गेलात तर आपण पाहू शकता. तसेच त्याच्या बाजूला किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टकोनी विहीर. आजही आपण गेलात ती आपल्याला अष्टकोनी विहीर आपल्याला पाहायला मिळते. गोड्या पाण्याची विहीर आहे, परंतु पाणी पिण्यायोग्य नाही. तसेच किल्ल्यावरची आजूबाजूची मंडळी, गावात जी मंडळी आहेत त्या किल्ल्याचा घरगुती कामांसाठी किंवा अनेक इतर कामांसाठी वापर करतात. त्याच्यानंतर ह्या अष्टकोनी विहिरीच्या समोरच आपल्याला भवानी मंदिर आणि गणपतीचे मंदिर पाहावयास मिळते. आणि त्याच्याच बाजूला तटबंदीच्या खाली एका खोलीमध्ये, तटबंदीच्या खाली तिथे आपल्याला एक नित्यानंद महाराजांच्या पादुका सुद्धा पाहावयास मिळतात. तसेच या किल्ल्यापासून या किल्ल्याच्या पूर्व बाजूला एक दत्ताचे सुद्धा मंदिर आहे. त्याच्यानंतर या किल्ल्यात अनेक छोट्या छोट्या अशा विहिरी आजही आपल्याला पाहायला मिळतात. अजून किल्ल्याचं महत्त्वपूर्ण एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या किल्ल्यावर 3 मुख्य बुरुज आहेत. त्यातला एक म्हणजे गणेश बुरुज, दुसरा म्हणजे चौकोनी बुरुज, जो आपल्याला पूर्णतः चौकोनी स्वरूपाचा पाहायला मिळतो. आज आपण गेलात, जरी किल्ल्यावर आपण भेट दिली तरी त्याचे चौकोनी असा आकार आपल्याला कदाचित थोडा पाहायला मिळणार नाही, पण साधारणतः अंदाज येतो की हा चौकोनी आकाराचा हा बुरुज आहे. आणि त्याच्यानंतर एक बुरुज आहे तो किल्ल्यापासून सुमारे 550 मीटर अंतरावर आहे. त्या बुरुजाला हनुमंत बुरुज किंवा सुटा बुरुज असे म्हटले जाते. ब्रिटिशकालीन लोक ह्या बुरुजाला मार्टेलो टॉवर असे सुद्धा संबोधले जात होते. तर ही झाली किल्ल्याची आतमधली आपली वास्तू आणि काही मंदिरांची माहिती. तसेच या किल्ल्याच्या बाजूनी जवळपास एक 300-400 कोळी लोकांची वस्ती आहे. आणि या किल्ल्याचं स्थान आपण पाहिलं तर वैतरणा नदी उत्तर कोकणात जिथे अरबी समुद्रास मिळते अशा या ठिकाणी या किल्ल्याचं स्थान आहे. म्हणजे ह्या किल्ल्यावरून आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवण्यात येत असे. आणि ह्या किल्ल्यावर आपण जेव्हा भेट द्यायला जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा किल्ला आपण बोटीतनं जर आपण जात असाल तर आपण पाहिलं तर हा किल्ला आपल्याला प्रत्यक्षात नजरेस येत नाही, परंतु आपण किल्ल्यावरून बाजूचा परिसर पाहिला तर आपल्याला संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे की पूर्वी आजूबाजू ठिकाणी कुठून समजा शत्रू वगैरे येत असेल तर त्याच्यावर नजर ठेवणे हा किल्ल्याचा हा मुख्य उद्देश, या बांधण्याचा मुख्य उद्देश आहे आणि या ठिकाणी बांधण्याचा मुख्य उद्देश हा होता. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आपण पाहू शकता. तसेच हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशवे कालीन असल्यामुळे तेव्हा त्याचं महत्त्व खूप जास्ती प्रमाणात होतं. त्याच्यानंतर या किल्ल्यामध्ये एक शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर, पाश्चात्यसी वधुनी सिंधू उदरी बांधे त्वरे जंजिरा. या शिलालेखावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की बाजीराव अमात्यांच्या आज्ञेनुसार या सिंधू उदरी म्हणजे समुद्राच्या पोटात
जंजिऱ्यासारखा किल्ला बांधण्यात यावा अशा या शिलालेखावरनं आपल्याला साधारणतः अंदाज बांधता येतो. तो शिलालेख आजही आपण गेला तर प्रवेशद्वारापाशी आपण तो पाहू शकतो. तसेच या किल्ल्यावर आपण बघितलं तर साधारणतः 10 मीटर उंच अशी तटबंदी अतिशय मजबूत, आजही आपण गेलात तर उत्कृष्ट अशी मजबूत अशी 10 मीटर उंच तटबंदी आपल्यास पाहावयास मिळते. काही किल्ल्यातल्या वास्तू आहेत छोट्या मोठ्या, त्याचे अवशेष आहेत, काहींचं नुकसान झाले आहे काळाच्या ओघानुसार, तर पण बाकीची पूर्ण चारी बाजूची तटबंदी आजही उत्तम आहे. आणि या किल्ल्याला मुख्यतः 3 प्रवेशद्वार आहेत. एक महादरवाजा, जो मी पहिले तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे उत्तर दिशेला जो आहे तो एक महादरवाजा, त्याच्यानंतर दक्षिणेला एक दरवाजा आहे आणि एक दरवाजा आहे तो गणेश बुरुज, जे मी मगाशी म्हटलं त्या बुरुजातून आतून जाण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे. तर आम्ही जेव्हा भेट दिली होती तेव्हा आम्ही महादरवाजा पाहिला आणि मागचा दरवाजा दक्षिणेला जो आहे त्या दरवाजाला आम्ही भेट दिलेली आहे. निनादजी, किल्ले प्रतिकृतीसाठी आपल्याला अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत, त्याबद्दल दर्शकांना काय सांगा? 2021 पासून आम्ही किल्ले बांधण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आमचा पहिला सिंधुदुर्ग किल्ला, तेव्हापासून आम्हाला पारितोषिकं, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र मिळाली आहेत. आमच्या विभागात सांगायचं झालं तर अष्टविनायक मित्र मंडळ आहे, त्याच्यानंतर वामन म्हात्रे फाउंडेशन यांची सुद्धा स्पर्धा दरवर्षी भरते. तसेच शिवसेना शहर मध्यवर्ती कार्यालय यांच्यातर्फे स्पर्धा भरते. त्याच्यानंतर टिळकनगर गणेशोत्सव मंडळ, त्याच्यानंतर एक काही ऑनलाईन माध्यमातल्या काही स्पर्धा आहेत, त्याच्यामध्ये एक TWJ म्हणून एक संस्था आहे, त्यांनी स्पर्धा भरवली, तिकडनं सुद्धा आम्हाला प्रशस्तीपत्र मिळाले आहेत. आणि काही बरेच अनेक ऑनलाईन माध्यमं आहेत, तिकडनं सुद्धा आम्हाला प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत. निनादजी, कोणत्याही कार्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभतं, आपल्याला सहकार्य करणाऱ्यांविषयी आपण दर्शकांना काय सांगा? हो, इतका मोठा किल्ला बांधायचं झालं तर आम्हाला मदतीची तर गरज लागतेच. आर्थिक म्हणा मदत किंवा इतर गोष्टींसाठी मदत. तर आम्हाला आमच्या सर्व सोसायटीतले सर्व बाळगोपाळ, लहान मुलं मुली, साधारणतः एक 10-12 वर्षापासूनचे मुलं ते साधारणतः 20-25 वर्षापर्यंतचे सर्व मुलांनी आम्हाला मदत केली. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर अंश गुरव, त्याच्यानंतर श्रेयस राणे, विराज घाडीगावकर, ऋषभ म्हात्रे, प्रणय म्हात्रे, तसेच अंकिता शिंदे, पूनम चिकणे, किरण घाडीगावकर, रुपेश घाडीगावकर, श्रुतिका राणे, तसेच मंडळाचे तसेच सोसायटीचे सदस्यांची नावं सांगायची झालं तर सोसायटीचे अध्यक्ष श्री रामचंद्र राणे, तसेच आमचे सोसायटीचे सदस्य श्री प्रधान, तसेच श्री चव्हाण, आणि तसेच आमचे सोसायटीमध्ये राहणारे इतिहास अभ्यासक श्री समीर यादव यांचासुद्धा आम्हाला मोलाचा हातभार लागला. त्याचप्रमाणे इतर सजावटीसाठी व अधिक आर्थिक सहकार्यासाठी गिरीश सावंत यांचेसुद्धा आम्हाला मोलाचे हातभार लागले. आणि तसेच आपल्याला किल्ला बांधायचं झालं तर दगड म्हणा, विटा म्हणा, अनेक आपल्याला सामग्रीची गरज असते. त्याच्यासाठी आमच्या विभागातले काही समाजसेवक श्री संदेशदादा पाटील यांनी आम्हाला खूप मदत केली. तसेच मातीसाठी म्हणा, विटांसाठी आजूबाजूच्या ठिकाणाहून जे कन्स्ट्रक्शन चालू आहेत त्या ठिकाणाहून सुद्धा आम्हाला मदत मिळाली. तसेच आमच्या सोसायटीच्या बाजूला असलेले किराणा स्टोअरचे दुकानदार श्री सचिन जठार यांचे सुद्धा आम्हाला काही गोष्टी आम्हाला ज्या सजावटीसाठी लागतील, रांगोळी म्हणा किंवा अनेक गोष्टी आहेत त्याच्यासाठी मदत लागली. तसेच आपण बघाल की किल्ला बांधला की आजूबाजूची जी रोषणाई असते, लाइटिंग म्हणा, याच्यासाठी आम्हाला श्री संजयजी चोंडणेकर यांची सुद्धा मदत झाली. त्यामुळे ह्या सर्वांचं एकत्र येऊन, सर्वांची मदत घेऊन आम्ही हा किल्ला साकारू शकलो. निनादजी, या मुलाखतीच्या निमित्ताने आपण दर्शकांना काय सांगू इच्छिता? नक्कीच, किल्ले बांधणी हा आमच्यासाठी केवळ एक स्पर्धा नव्हे तर हा एक इतिहास लहान मुलांमध्ये जागवणं, लहान मुलांमध्येच नव्हे तर इतर लोकांमध्ये, अगदी आबालवृद्धांपर्यंत, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक महाराजांची जी शिकवण आहे, महाराजांचे जे विचार आहे आणि महाराजांचा इतिहास हे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ह्या किल्ले बांधणी स्पर्धा म्हणा किंवा किल्ले बांधणी उत्सव आम्ही म्हणू शकतो त्याला, यामार्फत आम्ही करत आहोत. तसेच आजूबाजूला सुद्धा अनेक किल्ले बांधले जातात, अनेक मंडळ आहेत, तसेच ते सुद्धा आमच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी येतात. मग आम्ही आमच्या किल्ल्याची माहिती त्यांना देतो. आम्ही सुद्धा अनेक मंडळांना भेट देण्यासाठी जातो व तिकडचा
किल्ल्याचा इतिहास, तिकडच्या महाराजांचं विचार, महाराजांची शिकवण हे घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच आम्ही किल्ला बांधतो, तसेच त्याच्या बाजूला सुद्धा आम्ही काही असे सुविचार लावतो जेणेकरून महाराजांनी तेव्हा जे शिकवलेलं आहे, महाराजांची जी शिकवण आहे ती आणि आजच्या काळातल्या मुलाला, तरुणाला जी उपयोगाला पडेल अशी शिकवण आम्ही त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आजच्या दिवशी आपण जर पाहू शकता की अनेक तरुणाई ही व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागलेली आहे. तसेच त्याच्यासाठी सुद्धा आपण काही सुविचार लावलेले आहेत. तसेच आम्ही दरवर्षीप्रमाणे आपल्या जवानांसाठी, जे आपल्या सीमेवर आपलं रक्षण करत आहेत, त्यांच्यामुळे आपण आपला श्वास घेऊ शकतो, रात्रीची झोप घेऊ शकतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक दिवा दरवर्षी आम्ही किल्ल्याच्या बाजूला लावतो. तर ते सुद्धा आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी एक दिवा सैनिकांसाठी, जय जवान जय किसान असं म्हणून आम्ही त्या ठिकाणी किल्ल्याच्या बाजूला तो दिवा आपण लावतो. तर हीच आमची एक उद्दिष्ट आहे की महाराजांचा विचार, महाराजांची शिकवण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. आणि इतिहास आहे, आता असं आम्हाला समजलंय की आता जिथपासून ही किल्ले बांधणी स्पर्धा, किल्ल्यांचं ट्रेंड म्हणू शकतो आजच्या काळात ते सुरू झालंय, तेव्हापासून लोक किल्ल्यांवर जायला लागलेत. पहिले जाणं कमी व्हायचं, पण हल्लीच्या हल्ली आपण बघितलं तर आपण कोणाला विचारलं, अच्छा आम्ही हा किल्ला बांधतोय, तर आम्ही ह्या किल्ल्यावर जाऊन आलो. तर हे आम्हाला ह्या वर्षापासून, काही 2 वर्षापासून आम्ही पाहिलं तर हे कुठेतरी प्रमाण वाढलंय आणि हे प्रमाण असंच वाढत राहावं ही सुद्धा आमची एक इच्छा आहे. जेणेकरून मुलं इतर कुठे टाइमपास न करता किंवा इतर कुठे पिकनिक स्पॉटला न जाता किल्ल्यांवर जाऊन तिकडच्या महाराजांचा इतिहास तिकडे जाऊन जगतील. इतिहास खऱ्या ठिकाणी तिकडे जाऊन, हे आमचं मुख्य उद्दिष्ट. तर हीच संख्या किल्ल्यांवर लोकांची, लहान मुलांची जायची ही अजून वाढत जावं, हीच आमचं मेन उद्दिष्ट आहे. निनादजी, महाराज्य सविस्तरला दिलेल्या माहितीबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.